नमस्कार, मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहे चांदिवली विभागामध्ये बुमरम या ठिकाणी. आज आर्यन गवळी उर्फ डॅडी यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वाढदिवस साजरा होत आहे. या बुमरम जी सर्व कमर्शियल पार्क आहे आणि आज जे अखिल भारतीय कामगार सेना आणि अखिल भारतीय चित्रपट सेना यांच्या माध्यमातून या ठिकाणी डॅडींचा मोठ्या उत्साहात वाढदिवस आज साजरा होतो. ही सर्व आपण जे पाहू शकता हे सर्व चित्रपटसृष्टीतील कामगार वर्ग आहे व जे अखिल भारतीय कामगार सेना याचे सगळे पदाधिकारी माननीय प्रताप गोडसे यांच्या नेतृत्वात हा सर्व वाढदिवस हा साजरा होतो आहे. स्क्रीनच्या माध्यमातून ज्यांना शक्य नाही झालं की डॅडींपर्यंत पोहोचायला, तर आज त्यांनी जी स्क्रीन पाहू शकता आपण, हे लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे आणि ह्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून दगडीचा ते डायरेक्ट बुमरंग ह्या स्क्रीनच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज हा वाढदिवस सर्वांना इथं बघायला भेटतो आहे. आणि ह्या वाढदिवसामध्ये काय काय होतं आहे तर आपण आपल्यासोबत बनून राहा. पुढे काय होतं आहे आणि प्रताप गोडसे यांचं डॅडींविषयी काय म्हणणं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. Happy birthday to you. Happy birthday dear Daddy. Happy birthday to you. डॅडींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा आमच्यातर्फे. आज डॅडींचा वाढदिवस आहे तर त्या निमित्ताने कुठल्या पद्धतीने आपण जो एवढा मोठा प्रोग्राम अरेंज केला तर कुठल्या पद्धतीने शुभेच्छा द्यायला? नाही, मी खरोखर मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वप्रथम मी डॅडींना पण शुभेच्छा देतो आणि देवाचरणी हीच प्रार्थना की सगळे सुखी राहो, समृद्धी राहो आणि सगळ्यांचं भलं हो. जय शंभूनारायण. चित्रपट सेना आहे ती कशी काम करेल, कुठल्या पद्धतीने काम करेल? सरळ आम्ही सरळ मार्गाने काम करू. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैर होणार नाही किंवा कुठल्या प्रकारे इल्लिगल ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये अजिबात खपवून घेणार नाही. कामगारांची जरी चुकी असेल तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना समजवायचा प्रयत्न करू आणि त्यांचे जे कोण प्रोडक्शन हाऊसवाले आहेत किंवा त्यांच्याकडून जे जिथे काम करतात त्यांच्याकडून जर काय प्रॉब्लेम असेल किंवा ते जर काय चुकीचं करत असेल तर आम्ही आमच्या मार्गाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू आणि अशा एकमेकाच्या संगतमताने आम्ही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, त्यांची समस्यांचं निदान करू. चित्रपट सेनेची वाटचाल कशी असेल पुढे? नाही, खूप चांगली असेल, कारण की मला स्वतःला अपेक्षा नव्हती की आम्ही ही चित्रपट सेना जी आम्ही सुरू केलेली आहे की एवढ्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळेल. सुरुवातीलाच एक 15 ते 20 दिवसामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 50 ते 60 कार्यकर्ते सदस्य आमचे झालेले पण आहेत या 15 ते 20 दिवसामध्ये. तर 15 ते 20 दिवसामध्ये अशी परिस्थिती आहे. तर विचार करा तुम्ही भविष्यामध्ये काय होईल. आणि ह्याचं कोणाला सांगायची गरज नाही. जनमतामध्ये सामान्य माणसांमध्ये डॅडींची काय प्रतिमा आहे ही त्यांना माहिती आहे, म्हणून ते जुडलेत ना. दुसरी कुठली जर चित्रपट सेना किंवा कुठल्या पक्षाचं किंवा कुठल्या संस्थेचं कुठली युनियन असती तर त्याला एवढे कार्यकर्ते फटाफट जोडले असते का? आम्हाला जोडायचं कारण काय? का त्यांना माहिती आहे एकच व्यक्ती आहे जो आम्हाला न्याय मिळू शकतो, तो हा व्यक्ती आहे, तो डॅडी आहे.
पाहू शकता आपण आज अरुण गवळी उर्फ डॅडी यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त अनेक मोठे मोठे ठिकाणी प्रोग्राम चालू आहेत, त्यांच्या पक्षामार्फत चालू आहेत व नव्याने जी स्थापन झालेली आहे चित्रपट सेना, अखिल भारतीय चित्रपट सेना याच्या माध्यमातून चांदवलीमध्ये मोठ्या उत्साहात डॅडींचा वाढदिवस हा साजरा करण्यात आलेला आहे आणि त्या चित्रपट सेनेच्या माध्यमातून कामगारांचे जे अनेक प्रश्न असतील ते ह्या चित्रपट सेनेच्या माध्यमातून प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील असं जे सचिव आहेत त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन विजयसह मी विजय केदार, मराठी नेटवर्क न्यूज, चांदवली विधानसभा. दादा इकडे बघा दादा. आज अपन अरुण गवली जी जो डैडी है उनके जन्मदिन के अवसर पर अखिल भारतीय कामगार सेना में शामिल हुए, तो क्या कहेंगे आप? हम लोग सबको मेरा प्रणाम है। सबसे पहले हम लोग दूसरा यूनियन में थे और वहाँ पे जो जो सब प्रॉब्लम हो रहा था वर्कर लोग का कुछ भी सॉल्व नहीं हुआ है, कुछ भी मतलब कुछ भी नहीं, क्या बोलूँ मैं। इसलिए आज डैडी का जन्मदिन है, इसके लिए हम लोग यहाँ पे अभी ये नया जो अवसर में हम लोग मिले हैं तो यूनियन अपना सपोर्ट ले और हम लोग को आगे बढ़े, मजदूर को बहुत अच्छा रखे। हम लोग चाहते हैं कि भरोसा भी है डैडी के ऊपर कि हम वर्कर लोग के लिए कुछ करेंगे। अच्छा, उस भरोसे के बलबूते पे आज अपन अखिल भारतीय कामगार सेना में शामिल। हाँ शामिल है आज हम लोग। क्या लगता है आपके प्रॉब्लम पहले जहाँ पे सॉल्व नहीं हुए यहाँ पे सॉल्व हुए? 100% लगता है सर डैडी अपना प्रॉब्लम सॉल्व करेगी, क्यों पहले से सबका करके आ रहा है, आज हम लोग का भी करेंगे, हम लोग को पूरा भरोसा है। तो है ही अभी सर, तो इसके लिए डैडी के यूनियन में हम लोग जुड़ने के लिए आया है। क्या मुद्दे थे? पगार मुद्दे प्रोडक्शन दे रहे हैं 3 महीना में, यूनियन रहेगा 1 महीने में, फ़ोन करेगा जल्दी कोई उठाने वाला है नहीं है। हाँ कल हो जाएगा, परसों होगा, नर्स हो जाएगा। जो वेजेस में मिलने वाला था सेट ऊपर वो भी नहीं मिल रहा है, वो भी जा रहे यूनियन पे। यानी आपने जो मेहनत करते थे उस मेहनत का मुबादला भी आपको टाइम पर नहीं मिल रहा है, यही तो मुद्दा है। इसलिए आज आ रहा है हम लोग डैडी के पास जुड़ने के तो लिए। डैडी से आपकी क्या अपेक्षा है? हम लोग को भरोसा है, आया है डैडी करे आप लोग का सपोर्ट और हम लोग भी डैडी का सपोर्ट करें। अपना मुद्दा थोड़ा कितने लोग आज एक साथ जो है मतलब इस यूनियन में अभी तो सर 100 तो जुड़ चुके हैं, बाकी आगे जाने का बाद वो भी आगे जाएगा, गाड़ी भी जाएगा, जो भी कुछ डैडी का ऊपर भरोसा हम लोग छोड़ रहे हैं, डैडी करेंगे जो भी।